खड्डे बघू शकता तुम्ही, रोडची हालत जाम खराब झालेली आहे. बघू शकता हे बघा, सब दुकानें बंद है और ये बहुत बड़ी नदी. खड्डा 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 कितना बड़ा. अरे माँ कसम, अरे बाप रे, देखा क्या हो गया यार भगवान. हालत रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ते आहे. आता हे जोपर्यंत मुंबई गोवा हायवे कंप्लीट पूर्ण होत नाही तोपर्यंत हे असंच राहणार आहे. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर नमस्कार मित्रांनो, मी किरण गीते पुन्हा एकदा स्वागत करतोय माझ्या यूट्यूब चॅनलला. अचानक राईड सुचले आणि आपण चाललोय कोकणात. पण आज आपण मेन आधी हायवेला जातो, त्याच्यानंतर मी तुमच्याशी बोलतो. इथून राईड घेतला आणि का हायवे. तेव्हा कसे जातात. तर नमस्कार मित्रांनो, एकदा आवाज सेंड करूया. तर नमस्कार मित्रांनो, मी किरण गीते पुन्हा एकदा स्वागत करतोय माझ्या युट्यूब चॅनलला. तर अचानक गावाला जातोय. आता वाजतायत संध्याकाळीचे 7 वाजतायत आणि अचानक ठरलंय गावाला जायचं. त्यासाठी आपण गावाला चाललोय. आता आपण आहेत सानपाडा. रात्रीचा टाइम आहे. आता बघूया किती वाजता आपण आपल्या घरी पोहोचणार आहे. तर चला, गाडी बिडी एकदम चकाचक भेटलेली आहे आणि पाऊस पण गेलाय चांगलाच. मेन इम्पॉर्टंट पाऊस गेला तो बरा आहे, नाही तर पुरा चिखल होणार आहे आणि काळोख पण होणार आहे. गाडी आपल्याला एकदम सावकाश मध्ये घेऊन जायची आहे. तुम्हाला काल जी व्हिडिओ बनवली होती मोटो ब्लॉगिंग सेटअप वरती, तो कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि अँगल पण बरोबर लागला होता, फक्त थोडासा साऊंड मध्ये फरक होता. साऊंड एवढा थोडा लाऊडली येतोय कारण जे मी एअरपॉड बसवलाय माझ्या तोंडाजवळ तो थोडा अजून लॉंग बसवायला पाहिजे. नाहीतर कसं तो जवळ बसवलाय त्याच्यामुळे तो जास्त आवाज कॅचअप करतोय आणि आवाज थोडासा फाटतोय. तर व्हिडिओ मध्ये बघितला तर थोडासा आवाज फाटताना दिसतोय. तर आता मी आहे सानपाड्याच्या पुढे जुईनगर आणि ट्रॅफिकचा आता मजबूत भेटणार आहे आपल्याला पनवेल पर्यंत, आपल्या रोडला जायपर्यंत. पण एकदा रोडच्या बाहेर आपल्या पनवेलच्या बाहेर पडलो का आपल्याला एकदम सुसाट जायला रेडी. आपल्याला स्लो जावं लागणार आहे. आता फर्स्ट टाइम मी रात्रीची राईड करणार आहे, मी आणि माझ्यासोबत आहे माझी बायको. तर आता 2 कॅमेरे आहेत, मध्ये मध्ये तुम्हाला दाखवून. आता मी डायरेक्ट आपला पहिला स्टॉप आहे टी ब्रेक, तो पनवेल असेल. तर चला पनवेलला जाऊ. पाठी वजन असेल ना तर मस्त स्मूथली चालते गाडी. हा काय नो प्रॉब्लेम आहे. मतलब मी ट्रेननी जाणार होतो, म्हणजे आम्हाला आज रात्री जायचं गावाला आणि उद्या सकाळी परवा सकाळी काम करून सोमवारी मंडेला सकाळी काम करून परत निघायचं आहे. मग 1-2 दिवसासाठी मी ट्रेननी जाऊ शकलो असतो, पण म्हटलं नको, आपला बाईकनी जाऊया. बाईकनी कसं फुल मजा, एन्जॉय. बाईक लवर असेल तो त्यालाच माहिती असेल की फिलिंग काय असते बाईक चालवण्याची. आता बघा 450 किलोमीटर ट्रॅफिक लागलं. 450 किलोमीटर आहे आमचं गाव आता इथून. सत्य. तर 450 किलोमीटर चालवणं म्हणजे काय खाऊची भाता नाही. डिक्कीची वाट लागते, बाकी काही नाही. चालवायला काय चालवू शकतो, पण नंतर प्रॉब्लेम होतो सीटिंगचा. अजूनपर्यंत आता 2-3 महिने झाले सेटिंगचा प्रॉब्लेम आहे. प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असेल, पण अजून पण सीट कव्हर आणि सीट कुशन टाकलंय नाही अजून. कालोखातून आता बघूया कसं असणार आहे आपली राईड. अजून आम्ही उपाशीच निघलोय घरातून. गाडी चालवायला आनंद येतो ना, तो जगा वेगळा असतो माझा. मला तर बाईकचा वेळ लागला, म्हणून तर सांगतोय तुम्हाला, सपोर्ट भाईला सपोर्ट करा. अशाच व्हिडिओज आणत जाईन मी तुमच्यासाठी. आता ही नाईट राईड असणार आहे कोकणची.
कोणाच्याच व्हिडिओ नसेल, नाईट असतील एका दुसऱ्याच्या, पण एवढ्या कोणाच्या नसतील की नाईटला कोकणात चाललोय आपण. फर्स्ट टाइम नाईटला कोकणात चाललोय, रात्रीचं ते पण. आता रात्री 2 वाजता घरी पोहोचणार आहे, घरी कोण नसणार आहे. आणि कोकणात माहिती आहे ना तशी भीती वाटते. बापरे बाप, आमच्या इथून तर 2 किलोमीटरचं जंगल लागतं घरी जायला. तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवाल. 2 किलोमीटरचा ट्रॅक आहे ना, त्याच्यामध्ये पूर्ण असं जंगल लागतं. त्या जंगलात आणि मेन म्हणजे आता वाघ पण दिसालेले आहेत. त्याची आधी मेन भीती. हा मोठा हायवे असेल तर काय प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम, कारण गाडी पळवायला होते दिसला तर. पण आता तुम्ही वळणाचा असेल, तो पण कच्चा रोड असेल आणि समजा मागून जर आला तर बाप रे बाप, हालत खराब. मजा तर खूप येते, पण ट्रॅफिक मध्ये आपण पनवेल पर्यंत ट्रॅफिक मध्येच जाणार आहोत आपण. लेटच निघालो ना तसं, तरी पण कटकुट असं जावं लागणार आहे पटपट. ट्रॅफिक बघा कसं लागतंय, पण मोशन मध्ये आहे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. एकदा जर थांबलं एका जाग्यावरती मग झाले वांदे. आता आज सॅटर्डे आहे, उद्या संडे. आज सगळे रात्रीला निघतील, कुठं ट्रॅकिंगला, कुठं राईडला. एकदा सगळ्यांसोबत मला राईड करायची आहे. तर चला पहिल्यांदा पनवेलला पोहोचूया आणि त्याच्यानंतर आपल्या गावाच्या रस्त्याला लागूया. त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो. हे ट्रॅफिक मधून आधी क्लिअर करतो, ट्रॅफिक वरती कॉन्सन्ट्रेशन करतो आणि त्याच्यानंतर पनवेलच्या ठिकाणी पोहोचलो आणि इथून आपल्याला राईड घ्यायचं आहे. आणि तिथंच ट्रॅफिक बघा किती आहे. ट्रॅफिक म्हणून ना संध्याकाळच्या वेळी पनवेल सोडायचं. पनवेलला खूप म्हणजे खूप ट्रॅफिक लागतं. अरे पाणी आहे, आताच गाडी धुतली होती आणि आता परत पाण्यात घालावी लागणार आहे रे बाबा रे. आहे रे. हे सगळे इकडून काय जात आहेत? जाऊ शकतो का आपण? जाऊन बघूया तर. पनवेललाच ऑफ रोड होतंय वाटतं आपलं. पनवेललाच ऑफ रोड होतंय वाटतं आपलं. हा त्या साईडून आपण बघा किती ट्रॅफिक लागलंय. त्या साईडून पुरा ट्रॅफिक मध्ये फसलो असतो आता पुरं. MT-15 तिथून आपल्याला राईड जायचं आहे. नशीब आपण रॉंग साईड आलो मला वाटतंय. पावसाची सुरुवात झाली मित्रांनो. बायकोची अंकल होणार आहेत. आणि मोबाईल पण सेफ नाही आहे. मोबाईल सेफ नाही आहे. जसं राईट मारलेला आहे पनवेल वरून, बेलापूर वरून सॉरी, आणि पावसाने सुरुवात केलं नाही. पाऊस, मोबाईल पण भिजणार आहे. आता पुढे एका ठिकाणी थांबूया आणि मोबाईल काढून ठेवूया रे बाबांनो. अरे मोठा चला रे. कुठेतरी चला. थांबायला चला. आहे की थांबूया कुठं? तर एका चिकन हंडी आणि पराठा मागवलेला आहे. वास चांगला येतोय, बघूया. 1 2 3 चावी.
तर मस्त पेटपूजा झालेली आहे आणि इथून आपण आता निघूया गावासाठी. काय हा हा श्याम जेवलाय. श्याम झाला बस. आता डायरेक्ट रत्नागिरी. ओके जाऊया का. हा चल. गणपती बाप्पा मोरया. तर परत एकदा आपल्या कोकणातल्या रोडवरती आणि रोह्याला पोचलोय आपण. रोह्यावरून परत स्टार्ट केलंय आता. हे बघा अजून किती वाजले, 10:30 आले. अजून कामाची माणसं घरी जायचे बघा, ऑफिसवाले बघा इकडे अजून घरी जायचे बाकी आहेत. वाइफ बोल रही कि पूरा ओवर हो गया है, उसको ज़्यादा हो गया. ये है अपने ट्रेन के पटरियां ऊपर से और हम नीचे से जाते हुए. देखो खड्डे 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 ही खड्डे है भाई. और ये बारिश. सो मत था पीछे. हाँ जो मेरे पीछे बैठने वाले रहते हैं ना, ऐसा राइड लंबी राइड चलोगे ना, पीछे वाला सो जाता है हमेशा के लिए. वो मेरा एक भाई है राज, वो देख रहा है वीडियो मेरी, और वो भी नहीं पीछे. अब पीछे कब सोएगा मेरे को मालूम ही नहीं पड़ेगा. डर क्या होता है मालूम है, अगर पीछे अगर सो जाएगा और मैं ऐसा झटका एक्सीलेटर दे के झटका मारूंगा और पीछे गिर जाएगा, उसके वजह से वो प्रॉब्लम है. काफी कुछ पिछले टाइम यहाँ से पाली गणपति के लिए जाते हैं ये देखो. और यहाँ पर हम लोगों ने नाश्ता किया था पिछले टाइम, वो भी कितने रात के 2 बजे. लेकिन अभी बारिश के टाइम वो सब दुकानें बंद है. और ये बहुत बड़ी नदी. खड्डा 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 कितना बड़ा. अरे माँ कसम. अरे बाप रे देखा क्या हो गया यार भगवान. केवढा मोठा खड्डा आहे बाप रे बाप. 4 व्हीलर वाला असेल तर आहे त्याची रिंग हमखास सुटणार. हमखास स्पीड मध्ये असेल तर. हे काय हे काय हे काय हे काय हे काय. माय गॉड. गणपती पर्यंत राहा रे ह्या रोड. गणपती बाप्पा या रोड ठेव गणेश चतुर्थी पर्यंत, नाहीतर तुझे चाकरमणी येतील कसे गावाला. प्रॉब्लेम होईल. मग ट्रेन शिवाय पर्यायच नाही. तर मित्रांनो कशेळी भोगद्याजवळ पोचलेलो. आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे भोगद्यासाठी आणि राईट घ्यायचं आहे कशेळी घाटासाठी. तर आता आपण कशेळी घाटातून जाणार नाही आहेत, आपण कशेळी भोगद्यातून जाणार आहेत. हे बघा तुम्ही कशेळीचा घाट हा स्टार्टिंग होतो तिथेच. टर्निंगला राईटला गेला तो कशेळी घाटातून आणि लेफ्टला गेला तो कशेळी भोगद्यातून. तर जड वाहनांना प्रवेश नाही आहे, फक्त छोट्या छोट्या वाहनांना प्रवेश आहे. बघू शकता. आपण आता इथून जाऊया आतमध्ये. आता एखादी म्हणजे आता वाजलेत बघा बरोबर 12:30 आणि एखादी गाडी बघून तिच्या मागूनच जायचं आहे आपल्याला. रिस्क नाही घ्यायचं जास्त.
तर नमस्कार मित्रांनो, 1:15 झालेला आहे, 1:15 आणि आम्ही पोहोचलोय चिपळूणच्या हायवेवर. चिपळूणला पोहोचलोय प्रॉपरली आणि आता आय थिंक 3 वाजेपर्यंत घरी पोहोचू असं मला वाटतंय. पण बघूया. जेव्हा आम्ही खेडला होतो, खेड सोडलं आणि जेवढा मोठा जोरात धोधो पाऊस सुरू झाला की आम्हाला साईडला उभं राहून गोप्रो मला काढून बॅगमध्ये ठेवावं लागला. कारण का सांगा, तर एवढा जोरात पाणी बसत होतं ना, त्याच्यामध्ये गोप्रोमध्ये पाणी जाण्याची शक्यता आहे आणि आपल्याला गोप्रो जपायचा आहे. त्यासाठी मेन गोप्रो जपला पाहिजे बाबा. नंतर पुढचे ब्लॉग कसे होतील. तर चिपळूणमध्ये पोहोचलोय, अपडेट देते तुम्हाला. आणि आता इथून पूर्ण आता रोड लागणार आहे, तो खराब रोड लागणार आहे, 1 साइड रोड लागणार आहे. आणि त्याच्यानंतर मग बघू रत्नागिरीला पोहोचतोय किती वाजेपर्यंत. हातकंब्यामध्ये थांबणार, चहा पिणार. शेवटचा टॉप, आता लास्ट स्टॉप असेल हातकंब्यात चहा पिऊन डायरेक्ट घरी. बघा चिपळूण तर नमस्कार मित्रांनो, गावात पोहोचलोय आपल्या आणि सकाळ झाली आहे. सकाळचे वाजले 6 आणि घरी पोहोचलोय. 1-2 किलोमीटरच्या अंतरावरती घर आहे. बघू शकता आतमधला रोड कसा आहे आपला. दुसरी बाजूस ग्रीनरी आणि मधून रोड. ओ माय गॉड, ऑसम. समोर दिसत असेल डोंगर, त्या डोंगरावरती जायचे. आता वीज काढली तिथे. खूप लेट झाला. संध्याकाळी 7:08 वाजता निघालेलो होते आतून. पोहोचलोय ना म्हणजे बघा, भरपूर उशीर झाला. ते सगळं खड्ड्यांमुळे, जाम खड्डे आहेत. रात्रीचं तर निघूच नका तुम्ही लोक. कोणी निघत असेल तर दिवसाच निघायचं. आता तर पोहोचलो आपल्या गावामध्ये आणि इथून आपल्याला घ्यायचं आहे राईट. इथून राईट घेतला तर ही आपली लागली मोठी नदी. ओ माय गॉड, पाणी बघा किती आहे. भरपूर पाणी आहे. हो तेव्हा आम्ही इथे मासेमारी मारले. बघा ही मोठी नदी आहे आणि इथून असं वरती जायचं आहे आपल्याला. आता इथून 1-1.5 किलोमीटर आहे मॅक्सिमम. उजाडलं बघा, उजाडलं. घाट बघा कसे आहेत. घाट बघा आमच्या गावचे, माझ्या गावातले घाट. जसं जसं वरती येणार तसं तसं उजेड भरपूर दिसणार. अजून 2-3 घाट वरती चढायचंय. तेव्हा बघा रोड, बघा रोड, आमच्याकडची रोड बघा.
खतरनाक. तर इथं आहे राईट साईडला आपल्या गावदेवीचं मंदिर, आई जुगाईचं मंदिर. हे मंदिर आहे. आईच्या पाया पडून चला घरी जाऊया. हा आपला रोड बघू शकता, दुसरी बाजून जंगलातून जाताना रोड. आता थोडं पुढे ऑफ रोडिंग लागेल, दाखवतो तुम्हाला ऑफ रोडिंग इथपर्यंत. बस आता हे ऑफ रोडिंग आहे. ऑफ रोडिंग लागलेलं आहे मित्रांनो, बघू शकता इकडून ऑफ रोड. ऑफ रोड पाठीची वाट लागले, एकदम पाठीची वाट लागली. घरी जाऊन कधी झोपते असं होतं. पोचूच आता 2-3 मिनिटात पोचूच घरी. ऑफ रोड परत आता इथून स्टार्ट झाला चांगला रोड. आता एक तुम्हाला उंच घाटी दाखवतो. घाटी, एक घाट. सब गाड़ियां यहाँ पे फंसती है, बड़ी बड़ी लोड की गाड़ियां आती है, वो यहाँ पे फंसती है. देखो कितना बड़ा है. चलो चढ़ो, चढ़ते 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 आ गए. देखो कितना उजाला हो गया इधर ऊपर. ये हमारा स्कूल है, पहली कक्षा से 4थी कक्षा तक ये स्कूल है. और यहाँ से हम लोग जाएंगे राइट लेके, यहाँ से घर. ये कौन है? हाँ बघा गावची लोक किती वाजता उठतात बघा. 6:30च्या आधी, सॉरी 6च्या आधी 5:30 पर्यंतच उठतात. हे आमचं जुनं घर. झोपलेत अजून, उठलेत नाही वाटतं कोण. ये हमारा गेट है, गेट खोलना पड़ेगा. ये मेरे घर का गेट है, इसे ओपन कर रही है पूरा पूरा. बस ओके. ये है मेरा घर, अभी बंद है फिलहाल. यहाँ पे ऊपर चढ़ती है मेरी गाड़ी. ओ यहाँ पे है पार्किंग. तो गणपती बाप्पा मोरया. सुखाने सुखरूप प्रवास झालेला आहे आपला. तर आता इथेच तो ये है मेरा घर पीछे से. अभी आगे जाएंगे. यहाँ पे सब पूरी लावनी लगा दिया है. देखो राइस लगा दिया है. ये पूरा दिख रहा है ग्रीन ग्रीन, ऑल ग्रीन ग्रीन. और ये है हमारा घर. अभी लॉक ओपन करके अंदर जाना पड़ेगा. मीटर चालू. ओके चलो.